डाउनलोड आहे ना, पण काही जण प्रोव्हिजन सर्टिफिकेट लावतात ते चालतं. 3 पानाचे त्याला फोटो पण असतो. त्यात फोटो असतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी डिझिग्नेशन असतं, ऍड्रेस असतो. तर इथे त्या गोष्टी तिथे पाहिजे अशा पद्धतीने याची PDF वगैरे अपलोड करून टाकायची. हा झाला याचा विषय. आता या लॅपटॉपमध्ये POP ओपन होणार नाही. हे जे लॅपटॉप माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये रेट ओपन होणार नाही, मला रेट ओपन करायचा आहे. तर कुणाकडे तरी ऑलरेडी हा रेट डाउनलोड करा, ज्याच्याकडे ऍक्सेस फाईल ओपन झाली त्यांनी इथे लॅपटॉप द्या. POP फाईल काय? तेच ना, आपल्याला रेट ओपन करायची नसते. तुमच्याकडे कोणाकडे ओपन होती का पहिले? कुणाची घ्या, कुठल्याही प्रिंटरची POP डाउनलोड करून घ्या. मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे तुझ्याकडे अपडेटेड नाही, त्याचं एक तर क्रॅक व्हर्जन घ्या किंवा मग अपडेटेड व्हर्जन. नाही पण ते ऑनलाईनला ट्रॅक राहतं. कोणाकडे डाउनलोड होती काय चेक करा. आता जो लॅपटॉप पाहिजे ना, उद्या येताना ते सगळं करून न्यायचं. नाही ओके आहे का? डाउनलोड झाली का तुम्ही? तिथं बघून तू डाउनलोड करा तिथे जे होते ना, जे पहिले डाउनलोड करा ते त्याला माझ्या क्लिक करू काय होते याच्यामध्ये झाली. जी पाहिजे नाही ना, तोच प्रॉब्लेम आहे. तुमचं पण अपडेट नाही. ओके, मी सुमित लॅपटॉप घे आणि घे. उद्या तुम्ही घरी करणार या गोष्टी, बरोबर आहे. नाही झालं तर पुन्हा म्हणणार काय प्रॉब्लेम आहे पोर्टलचा. तो जो विषय आहे तो तुम्हाला प्रॅक्टिकल करून घ्यायचा. आता कोणाचं जर बघितलं तिथे पण प्रॉब्लेम आहे, तोही प्रॉब्लेम आहे. कोणाकोणाचे प्रॉब्लेम आहे सांगा ते, म्हणजे मग आपण त्याला सोल्युशन केल्याशिवाय ते जाणार नाही. BOQ म्हणजे काय समजलं का तुम्हाला? BOQचा अर्थ कळाला का तुम्हाला? आहे BOQ म्हणजे त्यात रेट द्यायची फाईल आहे, ती सर्वात महत्वाची आहे. कमी जास्त सॉफ्टवेअर
इथे असं ऑप्शन त्याचं आलं, आपल्यापैकी कोणाचं आलं का असं ऑप्शन आलं, म्हणजे त्याचं ओके आहे. इथे आलं नाही आलं, मग तुमचं ते ऑफिस जे आहे ते ओके आहे. इथे ऑप्शनला यायचं, इनेबल द कॉन्टेंट आणि याला करा येस, तुमची बीओपी ओपन झाली. आलं लक्षात? समजलं? ही फाईल ज्याची ओपन होणार नाही त्याने त्याचं ते लॅपटॉप वगैरे आहे ते अपडेट करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला जे दिसतं ना क्लिक होण्यासारखं हे तिथेच क्लिक होईल, कारण याच्यामध्ये ही पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. त्याच्यामुळे या फाईलचं कोणी नाव चेंज नाही करायचं. जर थोडंसं डॉट जरी चेंज झालं तर ते अपलोड होत नाही. याच्यामध्ये रेट भरायचे असतात. टोटल अमाऊंट टॅक्सेस कसं काय म्हणजे तेच डिटेल याच्यामध्ये जे आहे ना, जो अमाऊंट तुम्ही टाकणार आहे तर ती विथ टॅक्स पाहिजे. अच्छा. आणि या सगळ्यांची जी खाली जी आहे ना, आता इथे बघा 3000 आहे, आपण 1 रुपया टाकून बघू. इथे दिलं नाही, आता 3000 ला मल्टिपल झाले. तर ही जी अमाऊंट आहे खालची, हीच अमाऊंट तुमची ती L1 ला जी आपण अमाऊंट असतो ना, तर ती अमाऊंट तुम्हाला इथे आणायची असते. आलं लक्षात? आणि आपले जे रेट असतात, रेटसाठी आपल्याला लेटर पॅड वगैरे करून द्यायची गरज नाही. ही फाईल मध्ये सगळं तयार असतं, त्याच्यामध्ये फक्त आपली फिगर टाकायची असते. आपली फिगर टाकली, तिला सेव्ह करायचं आणि जशी आहे तशी अपलोड करायची. ही तिथे मग ज्यावेळेस पण टेंडर ओपन होईल तर ही फाईल ओपन होते, तर तिथे ओपन आहे. आणि या फाईलला डिजिटल सिग्नेचरने पूर्ण असं लॉक केलं, इन्क्रिप्टेड केलं. इन्क्रिप्टेड झाल्यानंतरच ती फाईल तिथे ओपन होईल. सर आता काल ते समजलं होतं की इन्क्रिप्टेड आहे का तुमची डिजिटल सिग्नेचर कसे टाकावं? कोणत्या ऑफिसची? हो, डिजिटल सिग्नेचर इज साइनिंग विथ इन्क्रिप्शन आहे. अच्छा, आहे का नाही आता कसं? त्याच ठीक आहे, मी चेक करतो. बाकीच्यांना पण सांगितलं. तर सर्टिफिकेट मध्ये 2 असतं, एक असतं साइनिंग आणि एक इन्क्रिप्शन. तर बीओपी तुम्ही बघितली, ही कशाची बीओपी आहे? स्टेशनरीची आहे. स्टेशनरी काय आहे? ही आयटम रेटची बीओपी आहे ना, मी तुम्हाला सांगितलं बाहेर दिसतं आयटम रेट. आता एखादी पर्सेंटेजची बघून घेऊ कशी असते. तर बिडर नेम टाकावं लागतं. आपण एक प्रॅक्टिकल ज्यावेळेस टेंडर भरू त्यावेळेस एक टाकेल तुम्हाला टाकायचं. बस तुम्हाला रेट आणि बिडरचं नाव टाकायचं. नाही फाईलला नाही, पीडीएफ ला टाकायचं. इथं काय आहे बघा, पर्सेंटेज. कॅप्चर कोड टाकायचा.
हे बघा इकडे काय आहे, रेट दिलेले का? रेट सगळे दिलेले, म्हणजे टेंडर कोणतं आलं? पर्सेंटेज रेट आहे. पण याच्यामध्ये आता तुम्हाला रेट काय करायचे? पर्सेंटेजनी कोट करायचे. एस्टिमेट किती आहे? 29 लाख एस्टिमेट आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की 29 लाख रुपयामध्ये हे काम पाहिजे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं की याच्यापैकी तुम्ही किती पैसे कमी भरणार. मग मी टाकलं 10% तर एवढे पैसे कमी झाले. आता कदाचित मी म्हणतो की याला मला प्लस करायचंय, तर इथे यायचं, इथे लेस आहे त्याला करा एक्सेस. हे छोटा एरो आहे, वाढले ना, त्याला करायचं होतं 50. आलं लक्षात? त्याला सेव्ह नॉर्मल सेव्ह करायचं पीडीएफ शून्य टाकायचं. याला पीडीएफ काहीच नाही करायचं, जशी तशी सेव्ह करायची. सेव्ह आणि ही सेव्ह किंवा हे रेट वगैरे टाकल्यानंतर सेव्ह कुठे होईल? ही सेव्ह डेस्कटॉपलाच होईल आणि तिथून जशी उचलायची ना अपलोड करायची. ओके. तेवढ्याच रेटमध्ये जर घ्यायचं असेल तर झिरो मेन्शन करावं लागेल. हां, प्लस मायनस झिरो काय आपल्याला त्याच रेटमध्ये घ्यायचं ते करू शकतो. झिरो टाकायचं. नंतर याला व्हॅलिडेट करायचं. तर इथे काही प्रॉब्लेम असेल तर तो लगेच सांगेल. आता काय सांगतो तो की तुम्ही बिडरचं नेम टाकलं नाही, ठीक आहे, म्हणून त्यांनी तो एरो दिला. मग इथे आलो समजा आपण बिडरचं नाव टाकलं, मग याला त्याला व्हॅलिडेट. मग आता काही एरर सांगितलं का त्यांनी? नाही. याचा आता काय झालं, फाईल का ओके झाली. पुन्हा बिडरचं नाव काढतो मी, मग विचारेल व्हॅलिडेट म्हणजे काय? व्हेरीफाय करणं. तो व्हेरीफाय करतो. व्हॅलिडेट करून सेव्ह करायचं कसं? व्हॅलिडेट करून सेव्ह करायचं. अशा पद्धतीने आपले आयटम आणि पीओक्यू या दोन्ही गोष्टी सुद्धा तुमच्या आता लक्षात आल्या की दिसायला त्या कशा दिसतात. तर या दिसतात, पण तुमचं सॉफ्टवेअर तिथे अपडेट असतं. सॉफ्टवेअर अपडेट असेल तर ते लगेच क्लिअर. व्हॅलिडेट झाल्यानंतर पण सेव्ह करा आणि नंतर ज्यावेळेस अपलोड करायचे त्यावेळेस ते डेस्टिनेशन फाईल द्यायची आणि अपलोड करायची. त्यामुळे प्रॅक्टिस करून लक्षात. हा प्रॅक्टिकल आपण एक टेंडर घेऊन आपल्या जो सेटिंग बाकी कॉम्प्युटरची आपण चहाच्या ब्रेक नंतर ते सेटिंग कंटिन्यू करू. आता हे झाल्यानंतर काय करायचंय? आता सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे या पोर्टलला रजिस्ट्रेशन. बाकीच्या कॉलम मध्ये काही नाही. ऍक्टिव्ह मध्ये ऍक्टिव्ह डेटर, क्लोजिंग डेट, स्टोरी डेटा हे विषय आपण ऑलरेडी शिकलो. महत्त्वाचं झालं आपलं सर्च आणि ऍडव्हान्स कॉलम. याच्यामध्ये ऍडव्हान्स सर्च करता येतो. त्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला दाखवतो की तुम्हाला आता फक्त महान टेंडरमध्ये असे टेंडर पाहिजे की जे सूक्ष्म व लघु म्हणजे एमएसएमईच्या सगळ्या उद्योजकांसाठी टेंडर माफ आहे, फ्री आहे असे टेंडर शोधायचे. मग इथे करा ओपन आणि इथे करा टेंडर फी एक्झम्पशन, ईएमडी एक्झम्पशन आणि इथे टाका कॅश. आपल्यापैकी कोणाला एनएसआयसी मध्ये काम आहे का? एनएसआयसी रजिस्ट्रेशन बद्दल तुम्हाला काम पडेल का घरी? किंवा कोणाला सर्टिफिकेशन वगैरे काढायचं एनएसआयसीचा? करायचं कसं? नाही म्हणजे कारण मी सांगतो की उद्या आपला शेवटचा दिवस असेल ना, तर एनएसआयसी चे हेड जे आहेत तिथले त्यांना बोलवू शकतो. म्हणजे तुम्हाला एनएसआयसी ची स्कीमची ते माहिती पण देतील, प्लस एनएसआयसी सर्टिफिकेट सेंटर मध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात त्यांना बोलवायला आपल्याला सांगू शकतो. त्यांना बोलून आपल्याला करायचं
रजिस्ट्रेशनसाठी मदतही होते किंवा तुमचं स्पॉटवर पण रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तसंही सांगा त्यांना स्पॉटवर रजिस्ट्रेशन करून द्यायला स्पॉटवर डॉक्युमेंट रेडी करायचे लगेच त्यांना रजिस्ट्रेशन करून द्यायला थोड्या वेळात आपली सुट्टी झाली ना लगेच त्यांना बोलतो आज रेडी आहे का तुमचे डॉक्युमेंट्स मला सांगा तयार करू शकता का सॉफ्ट कॉपी नाही असेल तर मी आत्ताही बोलवतो म्हणजे उद्या आपल्याला वेळ नाही वाया घालायचा ठीक आहे ते डॉक्युमेंट बघितले का टेंडर याला पैसे नाही या एकाही टेंडरला टेंडर फी आणि ईएमडी भरण्याची गरज नाही माफ आहे लक्षात आलं टेंडर फी ईएमडी एक्झाम्पशन अशा पद्धतीने हा पार्ट इथे पूर्ण आपला क्लिअर होतो ते सुबेला पण चालतील का सुबेला ऑलरेडी असतं त्याच्यासाठी थोडं लिहिलेलंच आहे दुसरं घ्यायचं म्हणजे ते सुबेची कॅन्डिडेट त्याचं वर्डन एक्सपिरियन्स ते पण तिथं लाभ होते का कशासाठी आता या एक लक्षात घ्या हे काय दाखवलं आपण आता ईएमडी एक्झाम्पशन आणि टेंडर बरोबर पहिले एक टेंडर वाचलं होतं आपण अलिबागचं का हा अलिबागचं त्यात काय टाक दिलं त्यांनी टेंडर बी बघा पण ईएमडी काय तुम्हाला माफ आहे कारण ते तुमच्या लायसन्सवर लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये डायरेक्ट त्याला माफच मिळणार त्याला वेगळं म्हणजे करण्याची गरज नाही पण आता सुबे लोक नाहीयेत पण त्यांना सुद्धा एक्झाम्पशन पाहिजे देशामध्ये तर तुम्ही काय करायचं एमएसएमईचं सर्टिफिकेट लावायचं सुबेचा लावतील एमएसएमई वाल्याने एमएसएमईचं लावायचं त्याला तिकडे एमएसएमईचं सर आजच्या टेलिग्रामला आपल्या शुद्धीपत्रक आलेले ते सर्च कसं करायचं अंबाजोगाईचे PWDचं टेंडर मध्ये दिसतं ते टेंडरच्या खाली असतं ते शुद्धीपत्रक आता हे शुद्धीपत्रक आहे एक दिलेलं असतं आहे इथे खाली ते शुद्धीकरण पण तुम्हाला इथे नाही समजणार ते तुम्हाला जसं पाहायचंय ना तुम्हाला सांगतो कसं असतं शुद्धीकरण म्हणजे टेंडर मध्ये ते खाली कसं दिसतं लक्ष करून बघा मी स्टेप सांगतो उदाहरणार्थ हे टेंडर आहे आपण असं देतो ना टेंडरला देतो इथे क्लिक करायचं एका खाली दिसतं ते शुद्धीकरण आता इथे दिसेल जे टेंडरच्या खाली कॉलम मध्ये आलं सर एकेमध्ये म्हणजे डीएमएच्या पण 5 डीएमए तर डीएमए मध्ये खूप पार्टिसिपेट टेंडर असतात तर नेमके म्हणजे आपलं डीएमए मध्ये तुमचा जिल्हा तुम्ही निश्चित करू शकता 4 तुमचा जिल्हा मेन्शन करा तेवढा जिल्ह्याचे तुम्ही डायरेक्टर ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑर्गनायझेशन मध्ये पास आहात तर डीएमए खूप मोठा आहे ना वापरला येईल त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या चेक मध्ये निवडावं लागेल ना तुमचा जिल्हा वगैरे ते कुठे टाकायचं येतो ना सर्च मध्ये ऍडव्हान्स कॉलम मध्ये येतो चला आपण 4 चा ब्रेक घेऊ आपल्या ऍप मध्ये एक डिटेल सगळं आहे तुम्ही त्याचं टेन्शन नाही ऍप मध्ये टेन्शन नाही ऍप मध्ये शॉर्टलिस्ट करतो म्हणून म्हटलं की आज जाण्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करून जाईल आता आपण काय करू जे शेवटच्या टाइमिंगमध्ये तुमचा एनएसआयसीचा विषय आहे ना त्याला डॉक्युमेंट काय काय झालं आपण एक रजिस्ट्रेशन करूनच घेऊ आणि एनएसआयसीचं जे आहे ना नंतर ऑफिसला चक्र मारावं लागतं ना ते देत नाही लोक सर करून घेऊ त्याच्यामुळे अधिकाऱ्यांनी तर बोलून घेतो तुमचं त्यांचं जोडून देतो तुम्ही तुमचे कॉन्टॅक्ट करा आणि डॉक्युमेंट सांगा आपण सर्व त्यांना डबल एक चेक करा आणि सर एनएसआयसीचं डॉक्युमेंटेशन काय ते तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट तशी वेबसाईटला मिळतील पण ऑफलाईन जो फॉर्म आहे ना तो फॉर्म आज घेऊन टाका आणि ते डॉक्युमेंट अटॅच करून देऊन टाका असंही करता येईल किंवा माझ्याकडे आला म्हणजे त्यांच्याकडे पोहोचला असं म्हणा
शेतीला नाही त्याला नाही का उद्या काय बिझनेसला सगळेच लागले उद्यम आधार सगळं दिलेलं आहे मायाला त्याच्यामुळे माप म्हणाले ते दिलेला दिलेला
सेटिंग बिटिंग करा की समोरून बरोबर शिकू का शूटिंग केलं तुझी चालू आहे पण ते स्टॉप करून गेला असं Thank you.